बघा आई मामाजी, जमली का पूजा गीजा मांडली, जमली का मस्त? हो ग बाई, मस्त सुंदर मांडली पूजा. हा मस्त आपली पिंडही ठेवली, आपल्या मूर्त्या बी ठेवल्या मस्त. हा आहे की नाही, मस्त झालं. एक आता ते गळवा फक्त तेव्हा भरून आणा आता आंघोळीच्या पाण्याचा. हा आणलं ना, आंघोळ केल्यानंतर ते पाणी आणून ठेवलं तिथं भरून, ते काय ते गळवा आहे भरून झालं मग. हा महाराजांसाठी असं नाही टाकलं वाटतं मस्त. हा जमलं मग आपल्याला तर बसायला इकडून आहे म्हणा चटई, हे काय टेन्शन नाही. बरं मी काय म्हणतो सुनबाई, त्या सिलेंडर मध्ये ते पैसे गिसे सगळे ठेवले ना ते बरं केलं, ते मस्त एक नंबर केलं. आणि वरती मला वाटते थोडेफार पैसे ठेवले वाटते तो. पण जर महाराजांनी विचारलंस तर बरोबर सांगतो बरं त्याले. म्हणजे कसं आहे आपलं, म्हणजे गोंधळ नाही झाला पाहिजे नंतर. कसं आहे माहितीये का, नंतर जर त्याला माहित पडलं की बा सिलेंडर मध्ये लपून ठेवलेला पैसा, तर त्याला वाटेल बा की 2 नंबरचाच होय का, काय चोरीगिरीचाच माल होय का, असं नाही झालं पाहिजे. नाही ना, काही हरकत नाही ना. हा त्याला माहिती नाही पडत काही, तसं काही विचारत नाही ते. आणि विचारलं त्यांनी तर मी सांगते ना बरोबर त्याला, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. बस मग एवढी पूजा का आपली निर्विघ्न पार पडली का नाही, मग आपल्याला टेन्शनच नाही ना, आपल्याला काय चीज कमी पडत नाही. आपलं सगळं दारिद्र्य दूर होऊन जाते ना. आपलं जे पाहिजे ते भेटते आपल्याला. काय सांगा मामाजीले, माणसाला किती भेटलं तरी कमीच असते ना. आता सध्याच्या परिस्थितीत आपल्याला काय कमी आहे, आता सगळा एवढा पैसा आलाय, सगळा आता सध्या परिस्थिती आपली चांगली आहे ना, काही टेन्शनच नाही ना. हा फक्त देवाला एवढीच प्रार्थना आहे की जे काय आपल्या इथं धन आहे हे सत्कारमी लागलं पाहिजे. वाईट मार्गात गेलं नाही पाहिजे. वाईट व्यसन नाही लागले पाहिजे फक्त. किंवा दवाखान्याचा जास्त खर्च नाही करायला लागला पाहिजे मागे, फक्त एवढीच आशा आहे बा. काय हरकत नाही मामाजी, देवाच्या कृपेने आपलं सगळं चांगलं होते. आपण कोणाचं वाईट नाही केलं तर आपलं वाईट होईल का? सगळं काही व्यवस्थित होते, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बरं मी काय म्हणते बाई, ते आपला नैवेद्य गिवेद्य करून घे ना. आता महाराज येतीलच लगे. आपल्याला मग पूजेला बसा लागेल ना. बरं ठीक आहे ना, करते ना नैवेद्य. कर मग पटकन, आता महाराज येतीलच लगे. आलोक निरंजन. शांताना भाऊ, हे महाराज 2 दिवस झाले आपल्या गावात फिरू राहिले, मी पावरावलेले. हे कोण होय महाराज, तुमच्या ओळखीचे आहे का? नाही गड्या, यायले कधी पाहिलं नाही आपल्या गावात आपण. आले असल, असेच भटकती येतात रे. आता महाराज झाले ना, फिरते तिकडे तिकडं, काही मागे गेले आले असल, नाही तर कोणाची तर काही पूजा गिजा असल. पाहिजा बा. नाही तर मग लय गावातले चोऱ्या उरायला बरं. प्रत्येक गावाने चोऱ्या उरायला, तर काही सांगता येत नाही बा, हे लक्ष ठेवावं लागलं याच्यावर. सांग आता देवीदास, महाराजाला बी चोर समजते का? काही खरं नाही बा याच. अरे राजा देवदास, महाराज होय ना ते. काय राजा, कोणावर शक घेतो राजा तू? अबे आले असेल ते कोणाची तर, कोणाच्या ओळखीने आले असेल. नाही तर कोणाची तर काही पूजा गिजा असेल, पूजा करायला आले असेल. काही पंचंगिंजांग आले, कोणाचं आता लग्न काढाले कायले, महाराज येत राहते ना आता. हो, पण आता हे जरा नवीनच दिसले. त्या दिवशी माघाराच्या इकडे आले होते ना. मला बी जरा म्हणजे चिवट दिसला हे जरा. तुमचा हात पाहू का, तुमचं भविष्य सांगू का, लवकर जायच नाही ना, किती काही त्याला म्हटलं तरी. म्हणून मला जरा डाऊट आला त्याच्यावर. जाऊ दे ना, चांगला असं डोंगी असो, आपल्याला काय करावं लागते? एक तर आपल्या गावचे लोक याच्या नांदी लागते का? जाऊ दे ना, आपल्या गावचे लोक त्याच्यापेक्षा हुशार आहे रे. जाऊ दे, चाल वावरात जा लागल ना तुला आता. चाल आपण जाऊ ना वावरात, मी येतो तुला. चाल. हो चला बा, 11 वाजता लाईट येते म्हणते ना, मला टप्पा लावून ठेवा लागल. हो चाल मग, मी येतो ना सोबत. असं ते गंजीकडे चक्कर मार लागल ना. बरं चला मग. आलोक निरंजन. भानू आले रे महाराज. राम राम महाराज. राम राम. चला, झाली का पूजेची तयारी? हो झाली, पूजा तयार झाली. या पाय धुवा. सांग आता, महाराजाला पाठगीत पाय झाले. एवढे महाराजाला यायच्या घरी. हे पण पाणी कायचं आणले ना गंजात. एखादी स्टीलची बकेट नाही तर कमीत कमी प्लास्टिकची बकेट. या महाराज पाय धुवा. पाय धुवायचे आहे का? मला वाटलं एवढं मोठ्या गंजात आणलं पाणी, तुम्ही काय आंघोळीनेच आणलं काय? काय राजे महाराज, तुम्ही मजाक करता. हे आता गंजात ते पाणी गरम करायला ठेवलं होतं गॅसवर, तसं तास गंज आणला बा. म्हटलं थंडीचे दिवस आहे, जसं कसं आहे माहितीये का, गरम पाण्यानं बरं राहते. आजाबा जास्त गरम नाही ना, नाही तर पाय धुवून जायचे. नाही तेवढं गरम नाही, जरासं कोमट केलं ना आणलं. घ्या धुवा पाय आणि चला लवकर. तुझ्यापेक्षा तर मला घाई आहे म्हणा, लवकर कार्यक्रम इच्छा करून मला सरकून जायचं आहे ना. बरं चला ना बा, मुहूर्त गेला नाही पाहिजे ना आपल्या पूजेचा. चला लवकर. छान, मस्त, खूप छान पूजा मांडली बा तुम्ही तर. कोणी मांडली ही पूजा? हे आमच्या सुनबाई ना. हो का? मस्त हुशार आहे तुमची सुनबाई तर. मस्त पूजा मांडली, एक नंबर. आणि ते पैसे ठेवले का मग? ते सगळं धन होतं ते तुमच्या घरातलं सगळं ठेवलं नाही तर? ठेवलं ना, ते काय तिथे आहे वरती. बरं तेच म्हटलं, कसं आहे माहिती का, आपल्याला त्याची पूजा करावी लागते ना. पूजा केली की आता तुमचं टेन्शनच नाही, तुमच्या घरातलं धन कमी होणारच नाही. धन उलट वाढत वाढत जाईल, पण कमी होणार नाही. त्यासाठीच तेवढा खटाटोप करू आलो म्हणा. धन म्हणजे वाढलं पाहिजे, म्हणजे चांगलं घबाळच भेटलं पाहिजे एखादं.
नाही महाराज, पूजा झाल्याबरोबर लगेच आपल्याला काही ना काहीतरी फायदा होईल मग. हा, काहीतरी भेटेल आपल्याला, पैसे भेटेल का, काही धनगीन भेटेल का? सांगा आता लालच किती असावं माणसाले. हा, आणखी पूजेला सुरुवाती नाही झाली ना लगेच मध्ये मला धन भेटेल का म्हणते लगेच. हा, पूजा व्हायची राहिली आणखी. हा, थांब ना म्हणा, लय लालच करत का तू. थांब म्हणा, पूजा झाल्यावर समजते तुले धन भेटते का, तुझे धन आहे ते सगळं चाललं जाते हे समजलंच तुले. धन भेटेल म्हणजे अरे बाबा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही ना, तुमचा फायदाच फायदा होत राहील. अशी पूजा करून देतो ना तुम्हाला. अरे बाबा तुम्ही काय अशी कधी तुमच्या इथे पूजा झालीच नसल. फक्त कसं आहे माहितीये का, आपल्या पूजेत विघ्न नाही आलं पाहिजे. हा, दरवाजे लावून घेतले ना सगळे. हा, कोणी आलं नाही पाहिजे आपल्या पूजेच्या मधात. बाबा तुम्ही सांगितलं तसं ना. हा, बाहेरच्या दरवाजाला तर कडी लावली बा. हा, कोणीच नाही येत. हा, तुम्ही पूजा करा, फक्त करा सुरुवात. बरं ठीक आहे मग. आता बाहेरचं तर काही कोणी येत नाही आतमध्ये. आता फक्त आता पुढचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. चला मग करायची का पूजेला सुरुवात. हो करा ना. आणि मी काय म्हणतो महाराज, ते आपल्या बॉटल मध्ये काय आणलं ते तुम्ही? बॉटल मध्ये का, ते 7 नद्याचं तीर्थ आहे म्हटलं त्याच्यात. हा, हिमालयातून इकडून तिकडून त्या सगळ्या नद्याचं 7 नद्याचं तीर्थ त्याच्यात एकत्र केलेलं आहे. अरे बापरे, 7 नद्या तीर्थ आहे का त्याच्यात? काय राजो, आम्हाला एका नदीत तीर्थ प्यायला भेटत नाही राजो. तुम्ही 7 नद्या तीर्थ आणलं म्हणता. आम्हाला द्या ना मग जरा जरा त्यातलं. तुमच्यासाठी आणलं म्हणा ते. त्याच्यात बेहोश होण्याची दवा टाकलेली आहे ना. ते तुम्हाला पाजलं एकदा, तुम्ही बेहोश झाले की झालं. मग काही टेन्शनच नाही. मग सगळं घर लुटून नेलं तरी तुम्हाला पत्ता लागणार नाही. जरासं काय ते पूर्ण तीर्थ मी तुमच्यासाठी आणलेलं आहे. फक्त जरा मंत्र म्हटले की मग मी तुम्हाला देतो. हा, ते तीर्थ घ्यायचं मस्त तुम्ही. हा, पहा तुमच्या घराची शुद्धी होऊन जाते, तुमची बी शुद्धी होते. हा, तुमच्या घरात काही दुःख दारिद्र्य राहणारच नाही. बापरे, म्हणा ना मग मंत्र म्हणा, द्या आम्हाला ते तीर्थ पितो आम्ही ते. हो म्हणतो मी मंत्र, पण हे बा एक लक्षात ठेवा. हा, आपली पूजा चालू असताना, मंत्र म्हणणं चालू असताना कोणी किती काही आवाज दिले तरी दरवाजा उघडायला जाऊ नका बरं. नाही तसं बी आपल्या इथं कोणी येणार नाही ना. हा, कोणीच नाही येत आपल्या इथं, काही कामच नाही ना, कोणाला आपण बोलावलं नाही ना. बरं ठीक आहे मग मी करतो पूजेला सुरुवात. सांगा आता, शांताजी म्हणे कौशलाजीला बोलवून आण म्हणून. हा, आता याच्या घरात हे ताडपत्री लावून गेली, दरवाजे बी लावून घेतलेले आहेत. हा, आवाज देऊन पाहू का. ओ कौशलाजी, कौशलाजी. तिकडे जर एकदम आतमध्ये असतील तर इकडून किती काही ओरडलं तरी आवाज जाणार नाही ना. हा, विनाकारण घसा फाळले पडत नाही. एकदा आवाज देऊन पाहतो, दिला तर ठीक, उघडला दरवाजा तर ठीक, नाही तर मग शांताजी सांगून द्या लागल किंवा दरवाजा लावून नाही द्यायचा. ओ कौशलाजी, कंदील आबाजी, घरी आहे का हो? आवाज गेला तरी ते का उघडणार नाही. बहुतेक मला ते पैशाचा हिशोब चालू असेल काही. हा, म्हणून तर दरवाजे लावून घेतले. त्याला जाऊ द्या, सांगून देतो शांताजीले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं देवाय नमो नमः. हे गुरुदेवाय नमो नमः. श्री देवाय नमो नमः. या देवाय नमो नमः. त्या देवाय नमो नमः. गंगादि सर्व तीर्थभ्यम गंगेच यमुने व गोदावरी सावित्री सानिध्यम गुरुम देवाय नमो नमः. सर्व तीर्थम तीर्थम पाशनम देव तीर्थ घेवाय नमो नमः. हा, आता तीर्थाचे मंत्र म्हणून झाले. हा, हे तीर्थ घ्या आणि सगळ्या जणांनी पिऊन घ्या हे तीर्थ. हा, आता मी बाकीच्या पूजेला सुरुवात करतो. नाही महाराज, मी काय म्हणतो, जरा जरा बॉटलनच याच्या हातावर टाकू का तीर्थ? हातावर काय टाकता, हातावरून खाली सांडत असते. हा, गंगेचं तीर्थ होय नाहीये. हा, त्या बॉटलनच प्या बॉटलनं. हा, 2-2, 3-3 घोट पिले तरी चालते, सगळं संपलं तरी चालते, काही टेन्शन नाही. घेऊ हे आईले पण दे. चला आता पिलं का तीर्थ सगळ्यांनी. हा, चला आता मी पूजेला सुरुवात करतो. हा, पोतीले मंत्र म्हणतो. हा, तुम्ही तोपर्यंत ध्यान करा आता देवाचं. ओम श्री गुरुदेवाय नमो नमः. ही देवाय नमो नमः. इकडच्या देवाय नमो नमः. तिकडच्या देवाय नमो नमः. घरच्या देवाय नमो नमः. बाहेरच्या देवाय नमो नमः. गावातल्या देवाय नमो नमः. सगळ्या देवाय नमो नमः. ओम श्री ब्रह्माय नमः नमः. ही श्री विष्णुवाय नमः. ही श्री ब्रह्माय देवाय नमः. शंकराय नमः. ही देवाय नमो नमः. ओम. घ्या ते फुलं घ्या आणि ते सगळ्या देवाले वाय असं म्हणजे तिथूनच जागेवरूनच असे फुलं फेका, त्या देवाच्या याच्यावर फेका, तिकडे आपल्या त्या धनाच्या इकडे तिकडे फेका, सगळीकडे फेका. ओम सर्व देवताय नमो नमः. ओम बेलफुलम समर्पयामि. ओम हळदी कुंकुम समर्पयामि. सर्व तीर्थम समर्पयामि. गंधम समर्पयामि. स्नानम समर्पयामि. तीर्थम समर्पयामि. सर्व जोपलेम समर्पयामि. चला, तीर्थांनी तर आपलं काम केलं. हा, 2-4 मिनिटं थांबा लागल. हा, म्हणजे चांगली गुंगी येऊ द्या लागल त्याले. हा, मग आपलं बस, मग आपलं काम चालू. जगन, दरवाजा बंद आहे म्हणतो कौशलाजीचा. अरे मग आवाज द्या जोरात. शांताजी आवाज दिला ना, पण ते आतमध्ये बसलेले असेल, आवाज काही जात नाही ना बाहेरून. बाहेरच्या दरवाजाला कळ लावलेली आहे, ते ताडपत्री लावलेली आहे अशी आडवी. हो ना, पण आता हे सगळं बाहेर आलेले आता. कौशलाजी राहिली एकटी. जाबर एकदा जाबर तू संकेत जा आणि ते आवाज दे बरं. आता परत झाला होता का मला तिथं. एवढं दूर जा जा या दारे एकदा दारे. सगळ्या बाया पाहिजे आपल्या मिटिंगले. मग आम्ही एक पण तुम्हाला हे बा ते आमच्या वानातले जे आहे की नाही शेंगा बोर वगैरे सगळे तुम्हाला देतो आम्ही उरलेले. काय ते वानातले सगळे बोर सडकेच राहते, सडक्या शेंगा सडके बोर ते नाही पाहिजे आम्हाला. जातो बा एकदा दे तुम्ही आवाज. त्याला आवाज तर ठीक, नाही तर मग मी वापस येतो बरं.
नाही माघारच्या दोन मी चांगल्या सांगा तुले. हा? जा एकदा तू, हा? जा जा एकदा आवाज दे फक्त. आणि हे पहा, दरवाजा बंद असला तर दरवाजा उघडून जा तू आतमध्ये. हा? हो जातो आतमध्ये जाऊन आवाज देतो त्याला वाटते शकपरी. हा पाहिजे पण आम्हाला शेंगा दे जा. हा मुठमुठ नको लय मोठे देजा शेंगा. सारे संख्या चाल चाल एकदा जाऊन येऊ आपण कौशलाची इकडं. बुड्याला बाकी म्हणा लागल बा. हा त्याला फक्त दरवाजा लाव म्हटलं होतं ना. हा त्यानं ताडपत्री बिडपत्री लावून लगे पॅक केलं एकदम. हा चला पटकन ताडपत्री काढून फेका लागल आणि लवकर सरका लागल. हा कोण पाहायच्या आधी आपल्याला ते काय तिकडून ते काय ते दोन पोरी उरायला वाटते ना कोण होते इकडे उरायले काय. चला पटकन लवकर सरका लागल इथून. संख्या महाराज का कधी राबीजी इथे आले होते का काय रे? हा लय जोरात गेले ना ते. रागे रागे गेले सरे. हा कंदिराबाजीने काही दक्षिणा गिक्षिणा दिली नसल. हा कंदिराबाजीचा स्वभाव तर तुला माहित आहे कसा आहे कंजूस. हा काही विचारून घेतलं असेल आणि दक्षिणा काही दिली नसल. हा रागे रागे गेले मग ते पटकन. हो ले काय म्हणूनच गेले रे ते काही काही. ते जाऊ दे की आपला निरोप देणं शांताजीने सांगितलं ते कौशलाजीले. काय वेळ का जगण्या. हा मगाशी तू तर म्हणलं कंदिराबाजी दरवाजे सगळे लावून आहे ताळपत्री बांधलेली आहे. हा तू इकडे आलाच नाही वाटतं बहुतेक. मला वाटतं काहीतरी सांगितलं खोटं नाही आता शांताजीले. नाही ना बे आलो होतो ना मी मगाशी. हे काय ताडपत्री खाली पडलेली आहे. हा हे बांधून होती ना मगाशी फिडोफिट बांधून होती. दरवाजे सगळे लावलेले होते. हे आता उघडले असेल. हे आता महाराज गिराज आले म्हणून उघडले असेल तर काय माहित मग. हो ना पण ताळपत्री घाले बांधून ठेवतील बे दिवसाची. हा काय नाही तुला जर दुरून दिसली असेल लावली म्हणून. हा जाऊ दे चल जाऊ दे दे आवाज दे ना मग. ओ कौशलाजी ओ कौशलाजी कंदिराबजी. का बे संख्या आवाज तर कोणीच नाही देऊ राहिला रे. हा घरात आहे का नाही कोणी. दरवाजे तर उघडे आहे बे. हा घरातच असतील. तेल वाटलं सर काही मागायला आले म्हणून आवाज देऊन राहिले कडे. चल बरं चल आतमध्ये जाऊन पाहू बरं. हो चाल तेवढा निरोप सांगितला की मग चाल ना आपल्याला खेळायला जायचं तिकडे मग आणखी. हा पतंग गितंग उडवायला जाऊ आपण मस्त चाल. जगण्या घरात तर कोणीच नाही दिसू राहिलं बे. हा त्या देवघरात काय बरं देवघरात आहे का. ते संख्या इकडे इकडे इकडे. जगण्या हे झोपले का ध्यान करू राहिले रे. हा पूजा गिजा मांडलेली दिसते. हा देवाचं ध्यान करू राहिले काय हे. अबेले का असं खाली झोपून थोडी ध्यान करत असते. हा हे झोप लागली का काय काय समजून नाही राहिलं का. हो ना एक तर ते कंदिराबाजी पाय. हा त्या कौशलाजीच्या अंगावर झोपलेले काय. अबेले का हे झोपून होते वाटते बहुतेक म्हणून आपला आवाज ये नाही इथपर्यंत. हा म्हणूनच तर कोणी आवाज दे नाही. हा हे उठवा का काय करावं रे आता. हा एक तर पूजा मांडलेली दिसते का. जगण्या मी काय म्हणतो जरा असा आवाज देऊन पाय फक्त. उठले तर उठले. हा नाही उठले तर काही हात घेत लावू नको त्याले. कसं आहे माहितीये का हे देवाचं काही का ध्यान करत असेल का आपल्याला शाप लागत आले का देव आपल्याला हे करल ना. थांबा मी आवाज देऊन पाहतो. हा ओ कंदिलाबाजी कंदिलाबाजी कौशलाजी उठा ओ. ओ काही होऊ नाही ना चू नाही करू राहिले बे. हे आवाज नाही चालला येले. जगण्याला का मला तर भीती वाटू राहिली भाऊ. हा काय झालं नाही येले. हा चालले का आपण कोणातरी मोठ्या माणसाला बोलवले का. हा नाही तर आपल्यावर जिंकले का काही. चाल लवकर चाल पटकन. चाल मग कोणाला तरी आणू आपण बोलवू. चाल लवकर. काय राजेश शिवलाल भाऊ आणखी आंघोळ नाही झाली का तुमची. अभिला का काल रात्री ते उशिरापर्यंत पिक्चर पाहिला. हा मग सकाळी काही उठा नाही वाटे. मग जरा उशिरा उठलो. चला ना मग करा ना लवकर आंघोळ. हा नियोजन करा लागेल आपल्याला कामाचं. हो 10 मिनिटात अंगावून पाणी घेतो मी. हा जरासा थांब फक्त. अबे जगन संख्या हा कुठे चालले धावत धावत. ओ शिवलाल काका काशीनाथ काका मी काय म्हणतो जरा कंदिराबाजी चला बरं. चला इथं काय झालं पाहत खरी. काय रे काय झालं कधी राबजीले. हो तुम्ही चला तसरी. हा ते सगळे जण झोपून आहेत. काहीतरी झालं वाटते बहुतेक मला वाटते. हा चला चला तर खरी तुम्ही तिथपर्यंत. सांगा आता 11 वाजून गेले तरी हे झोपूनच आहेत म्हणते. हा काय झालं सगळे. हे काशा जाबर तू जाबर याच्यासोबत जाबर. मी कपडे घालून आलोच लगे. हा काय झालं पाय. बरोबर चला. काय झालं म्हणा कंदिलाबाजीले. यात्रेचा घोर करते का. चला लवकर कपडे घालायला लागल आणि जाऊन पाहा लागल. काय राजा देवदास उठलं की वावरात. हा जरसा ग्रामपंचायत मध्ये येऊन पाहतच आहे. काळीच तर आलो होतो ग्रामपंचायत इकडं. हा तिथं कोणीच तर नव्हतं मी आलो तेव्हा. हा थांबलो जरा वेळ आलो बा घरी मग. पण आपण आता वावरात आता जाता येईल ना मग दुपारून. नाही ना आता हे शांताराम भाऊ बी येतो म्हणते. हा म्हणून मग चला म्हटलं दोघं जण जाऊन चक्कर मारून येतो आम्ही दुपारी वापस. जा पण जरा लवकर ये जा कारण की आपल्याला नियोजन करायचं आहे ना बरोबर. शांताराम भाऊ हा हे मगाशी जे महाराज होय वाटते ना मगाशी आपल्याला दिसले होते ते. हो तेच महाराज होय. पण हे म्हटलं घाई घाई कशी काय गेलेत. हा धावतच गेल्यासारखे गेले ना. आता त्याला कोण्या गावाला आणखी पूजेला जायचं असेल. हा इकडे आपल्या गावातली कधी कोणाची पूजा केली असेल
आणखी आता तिकडे पूजा करायला जायचं असेल त्याला काय 2-2 सुपाऱ्या मारतील ते. अरे चोरी झाली रे, चोरी 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 झाली, कंदील आमची इथं चोरी झाली हो. कोणाचा होय रे जगण्याचा आवाज होय का? हा चोरी झाली, कोणाची चोरी झाली म्हणते? काय रे जगण्या, कोणाची चोरी झाली? अहो ते कंदील आमच्या इथं चोरी झाली. सगळं नेलं म्हणते सामान, त्याच्या घरातलं सगळं सामान घेऊन गेलेत. ते कोणता तरी महाराज आला होता म्हणते, त्यांनी काय पूजा केली आणि ते सगळं सामान घेऊन गेले. महाराजांनी चोरी केली म्हणते. अबे ते तर आता थोडा वेळ झाला इथून गेलेत. राव सरपंच, सारे देवदास, हा ती चोरी झाली म्हणते कंदिरापची इथं. चला बरं, चला बा मंडळी, कंदिरापची इथं चोरी झाली म्हणते. पाहतो काय काय चोरी केलं ते. पण तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं. हा आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे गौरव भाऊ ठाकरे, श्रीकुमार भाऊ लांजेवार, अनंता भाऊ, योगेश भाऊ कावळकर, निलकंठ भाऊ धानोरकर, दत्तू भाऊ फुके, विजू भाऊ धोने, प्रभाकर भाऊ पाकडे, विठ्ठल भाऊ, निखिल भाऊ गावंडे पाटील, नागनाथ भाऊ राऊत, राजू भाऊ पारवे, राहुल भाऊ कांबळे, तसेच अनंता भाऊ इंगोले. आणि तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की जरा कसं आहे माहिती आहे का, आता थोडा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे आपला व्हिडिओ एक दिवसाआड येईल. हा नंतर मग आपण रेग्युलर चालू करू, पण आता सध्या जरा अडचण आहे, त्यामुळे एक दिवसाआड आपला व्हिडिओ येत जाईल. तसं तर तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप प्रेम आहे, आम्हाला माहितच आहे, पण तरी पण तुम्ही थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. हा चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.